नाही नाही म्हणता म्हणता आमचा इथे अर्धा तास गेला. पण ठीक आहे, माझं तर एक आहे, बाहेर पडल्यानंतर घाई गडबड नाही करायची प्रवासात. चला रे चला रे चला, मला नाही आवडत. आरामात रिलॅक्समध्ये जायचं कधी पण. कारण प्रवासात घाई गडबड झाली ना की काय कधी होईल सांगू शकत नाही. रात्रीचा प्रवास आहे त्यामुळे एकदम डोकं शांत ठेवून राईड करायची. म्हणजे आपल्याला पण त्रास नाही, आपल्या बाईकला पण त्रास नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्याला पण त्रास नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 2:48 झाली आणि आम्ही घरातून निघाल्यानंतर पहिला आमचा ब्रेक आहे. अरे काय यार, किती 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 वाजवतात यार. शी, हा 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 हा. आता थंडी वाजायला लागली बाबा खूप. काय अचानक एकदम गारठा आला हो. हा हा हा. 4:15 झाली आहेत आणि आम्ही नाशिक क्रॉस केलं. एक नवीन आयटम आहे. म्हणजे समजा वॉश करायचं नसेल तर हा एक आणलेला आहे बघा. आता त्याचं उद्घाटन करतो. रायडिंग गिअर क्लीन. म्हणजे जास्तच जर असं मळखावा झालं असेल किंवा काय तर हे सगळ्यात बेस्ट. तर पहिल्यांदा बघतो यूज करून जरा. म्हणजे आता मळलं नाही एवढं पण थोडंसं हां फोड थोडंसं बघू ट्राय करून जरा. म्हणजे कसं धूळ बसलेली असेल ना तर थोडं क्लीन होतं त्याने. बाकी आजची जी राईड आहे ना ती रात्र छोटी आणि प्रवास खूप मोठा आहे. आम्हाला निघायचं होतं 11:30 वाजता. आपली जी मंडळी दिसते ही खास मी बोलवलेलं जेवायला आहे ना. आणि प्रवास खूप मोठा आहे आजचा. आणि साहेबांना ह्यांना बोललेलो भाऊ लवकर या जरा, जेवल्यानंतर तुम्ही आराम रिलॅक्स करू शकता इथे आणि आरामात निघू शकता. पण आता उलट झालेला आहे गेम सगळा. आता जस्ट आम्ही जेवलोय. आता वाजलेत बघा किती, 11:19 झालेत. सगळे जेवून मोकळे झाले. आपली महिला मंडळी जेवते इकडे आणि आता हे सगळे असे बसलेत की आता सकाळी निघायचं आपल्याला असं आहे. म्हणून जेवल्या ना निघायला होत नाही, मान्य आहे मला. पण ह्याच्यासाठी मला ते प्लॅन होता की लवकर निघून लवकर जेवून निघायचं. बघू जे होईल ते. विस्टा ऑटो केअर फ्रीमध्ये ॲड करतोय. काहीतरी माझा फायदा झाला पाहिजे. मी पहिल्यांदाच घेतलंय. बघू यूज करून काय फरक पडतो. पण इमर्जन्सीसाठी ठीक आहे. कारण आता ते वॉश करायला गेलं ना तर सगळं काढावं लागतं ते आरमर बिरमर. त्यापेक्षा हे बेस्ट आहे. निघायचं असेल मारा निघा. तेव्हा काही एक आपण ट्राय करून बघू. हा 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 फरक पडतो. आणि मिंट फ्लेवर आहे मध्ये सगळं. हा म्हणजे बऱ्यापैकी निघून जातो जरा. उलटा करा आणि त्याला बॅक साईडला मारा. बॅक साईडला पंखा बंद करून मारा. हा पंखा तो फोम आहे तो एकदम. न्यू एकदम. चलो ही तयारी आहे ना भाई. हे बघ टॉप बॉक्स मध्ये बघ कचोऱ्या. इकडे काय स्टोव, कपडे. भाई रायडरच्या टॉप बॉक्स मध्ये काय ड्रोन असतात. आमच्या टॉप बॉक्स मध्ये कचोऱ्या वगैरे. इकडे इथे एकाचे कपडे आहेत. ह्या टँक बॅग मध्ये माझे कपडे आहेत. भाई खूप काय काय आहे रे आज यावेळी. तुमची सोय अशी केली आहे ना मी. ही बघ. अरे भाई एनर्जी ड्रिंक. गरमी म्हणजे तुला त्रास झाला का बाबा, थकवा जाणवला तर मला कॉल करायचा, मी लगेच थांबणार.
हे बघा एक भाऊ सगळं आहे हो. हे भाई उज्जैन राईडसाठी बायकोकडून नाही, पण मी किती दाखवले ते, मी असे फोल्ड केले बघ. त्याच्यामध्ये खूप आहेत, हे फक्त 500 दिसत आहेत, त्याच्या आतमध्ये आहेत, आतमध्ये असे भाई. हे शेवटी हे बघ ते किती 500 असू, त्याच्या आतमध्ये किती प्रेम आहे. प्रेम भाई, प्रेम प्रेम भाई. नवरा आपला राईडला निघाल्यानंतर जो प्रेम आहे ते हे आहे. हां बस बस, थँक्यू. सौम्या अरे एक बॉक्स दे, हे दे बॉक्स दे. हां चला ये चला, एक येतो ते इकडे, ते बॉक्स घे बाहेर. आई ते ठेवूया. हे हां ती धान्याची आहे, ते दे. हां बॉक्स घे, बॉक्स ते है. हेल्मेट घे, हेल्मेट घे, हेल्मेट घे. शावनी शावनी हे वरती वरती बघ. हे बाबू पडेल ते, वजन आहे, वजन ते त्याचं आहे. ते 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 बेल्ट पण घे, बेल्ट जरा बेल्ट घे, त्यांचा आहे तो राहिला तो. तिकडे टाकूया बॉक्समध्ये. नाही ते नको. हां माझं 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 ते हेल्मेट टाक, हेल्मेटमध्ये. हां खाली खाली एका एका. ते तो बेल्ट घे, बेल्ट तो निखिल भाऊंचा राहिला. हां यांची अजित भाऊंची ते घेत आहेत. थांब घेशील ना. घेतलं घेतलं चल. का आलं म्हणजे बाई नाही म्हटलं तरी किती तासाला प्रवास असू दे. काय काल रात्रीपासूनचा प्रवास आहे. तो 200 आणि आता 750. काल रात्री 300. भाई त्याला भाई खूप लेट झाला, खूप लेट. भागो 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 भागो. थोडा शिफ्ट करून घ्या. तुझ्या बॉक्समध्ये हे कमी आहे काय काम करे थोडंसं. 2 दिवसाचा प्रवास आहे, पण सामान बघा. कचोऱ्या काय, ग्लासे काय, स्टोव काय, शेगडी काय. विषय एकदम गंभीर आहे. विषय गंभीर आहे. हा हे देख आपला घोडा. आज धुतली गाडी घराकडे. मी ते घेतलंय प्रेशर. इकडेच त्याला फिरवून लावून बोलायचं. स्टार्ट. बाईक स्टार्ट फायनली केलेली आहे. असं म्हणता म्हणता आपला किती तास गेला? अर्धा तास झाला, अर्धा तास. हे लोड कर, माझं सामान तुझ्या बॅगमध्ये टाक. माझी टँक बॅग हलते बघा, खूप दिवसानंतर घेतली. कारण ह्याच्यामध्ये माझे कपडे आहेत आणि ह्यामध्ये आपल्या साहेबांचे कपडे आहेत. साहेबांना बोललो ॲक्टिवा तुमची घेऊ नका, कारण आपला 2 दिवसा प्रवास आणि जास्त किलोमीटर आहे, त्यामुळे 2 दिवसात आम्हाला रिटर्न यायचे. त्यामुळे साहेबांना बोललो तुम्ही ॲक्टिवा घेऊ नका, माझ्यासोबतच जा. पेट्रोलचे पैसे घेणार आहे मी, तसं सोडणार नाही. बरोबर 12:12 झाले आहेत. मित्रांनो आज आम्ही ना एका खास राईडसाठी निघालो आहे आणि ती पण आहे नाईट राईड. आणि मनात एकच नाव आहे, जय श्री महाकाल. तर आम्ही आज चाललो आहे उज्जैनला. रात्र छोटी आणि प्रवास मोठा आहे, त्यामुळे शांत रस्ते आणि मनाचा एकच ध्यास जय महाकाल श्री महाकाल हे म्हणत म्हणत आम्ही उज्जैनला सकाळीच पोचणार आहोत. आता किती वाजतील माहीत नाही, पण आता रात्रीचे 12 वाजून गेलेत. फायनली आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे. म्हणता 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 2 तास आमचे इथेच गेले. 11:30 वाजता निघायचं होतं, पण ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं, कारण लांबचा प्रवास आहे. त्यामुळे घाई गडबड न करता आम्ही आता निघतो आहे. आज आमच्याकडे बाईक टोटल 4 आहेत. माझ्या मागे आपले निखिल भाऊ आहेत, बाकीचे सगळ्या बाईक आहेत, त्यामुळे मजा येणार आहे, धमाल येणार आहे. आपला एक जो पार्टनर आहे तो फर्स्ट टाईम माझ्यासोबत येतो आहे लॉंग राईडला, तर त्याचा पण एक्सपिरियन्स खूप धमाल असणार आहे. आणि कधी सकाळ होते आणि आम्ही उज्जैनला पोचतो असं झालं आहे. त्यामुळे आता इथे टाईम न घालवता राईडला स्टार्ट करू आणि बोलत बोलत जाऊ. व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कोणी अजून पण केलं नसेल तर इन्स्टाला जाऊन फॉलो करा आणि लाईक आणि कमेंट करा. जय श्री महाकाल. चला चला, खूपच लेट झाला आहे, खूपच लेट झाला आहे. झालं टँक बॅग बघा. हां पुढे जातो पर्यंत. किती वाजले बघा, 12:25 आले. सॉरी 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 सॉरी. चला
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुष सार्वनाथा. प्रवास सुखाचा होऊ दे. खूप खूप लांबचा प्रवास हा. तुका काळजी. जय श्री महाकाल. चला. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. काय आलं? चला चला चला. सगळं घेतलं. थांबा रे बाबा, आम्ही इथलेच आहोत. हा आत्ता हवा जरा थंड आली. हा 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 आता जरा बरं वाटलं. मित्रांनो, काय माहीत आहे, तीर्थक्षेत्राला जर तुम्हाला जायचं असेल ना, तर ते म्हणतात ना की बाबा तिकडून जर बुलावा आला नाही आहे तर ते तुम्ही जाऊ शकत नाही. असं आमचं काहीतरी झालं. जो आमच्या एका पार्टनरने जो प्लॅन बनवला तो बिचारा आलाच नाही, पण त्याच्या निमित्ताने आमचा प्लॅन बनला आणि कळत नकळत हा जो प्लॅन झालेला आहे उज्जैनचा, महाकालचा, तो खरोखर आम्हाला महाकालने बोलवलं आहे असं आम्हाला आत्ता वाटतं आहे. कारण लास्ट मुमेंटपर्यंत पण आमचं ठरलं नव्हतं की जायचं. सगळं झालेलं, आम्ही हॉटेल वगैरे सगळं बुक केलेलं आहे. पण कसं असतं, जेव्हा आपल्या तीर्थक्षेत्राला जातो ना, सांगू शकत नाही कधी काय अडथळा येईल. पण लकीली आमच्या 4 लोकांचं ना असं ठरलं की भाई आजचा दिवस आला आणि आम्ही निघालो. त्यामुळे आम्ही असं मनात ठरलं की जय श्री महाकाल बोला आणि निघा. त्यामुळे आजचा प्रवास खूप मस्त होणार आहे. हे जे दिवस असतात ना, अचानक भयानक प्लॅन किंवा अचानक भयानक तीर्थक्षेत्राला जाण्याची संधी मिळते आणि आपल्या ध्यानीमनी नसताना आपण जर त्याच्या चरणाशी जातोय ना, तर मी तर म्हणतो त्याच्या चरणाशी नतमस्तक झालंच पाहिजे. कारण आम्ही खूप नशिबान आहोत की आमचं असं प्लॅन अचानक भयानक ठरलं आणि फायनली आम्ही निघालो आहे आज. आणि तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, आज ना सॅटर्डे आहे, झाला संडे लागला आणि उद्या मंडे आहे, म्हणजे सोमवारी. आणि बरोबर आम्ही सोमवारच्या दिवशी आम्ही दर्शन घेणार आहोत महाकालचं. मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, माझ्याबरोबर जे मित्र येत आहेत ते पण पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे धमाल येणार आहे. कारण मी तर त्या साईडला MP ला तर मी पहिल्यांदाच चाललो आहे. आणि आपला एक भाऊ होतं स्वप्न की बाबा जिकडे पण जायचं तिकडे आपली बाईक घेऊन जायचं. ते आज माझं स्वप्न पूर्ण होतं. हम्पी झालं, आज MP ला चाललो आहे. हम्पी आणि MP. आज आपले मित्रमंडळ पण खुश आहेत. दबा के खाना खाया और अभी दबा के गाड़ी चला रहे हैं भाई लोग अभी लाइट थोड़ा बंद करो. वो सब इसमें आता है ना रे, डोले पे आता है, उनके डोले पे. धनंजय भाऊ, अच्छा ह्याची चालू आहे. आपला कौस्तुभ भाई लावणार त्याचे. आता पैसे न दिलेत ना त्याने आताच, त्यामुळे तो लावणार आता. गाईज, हा ना मानकुली ब्रिज आहे आणि मानकुली ब्रिज झाल्यानंतर ना एवढा प्रवास म्हणजे जलद होतोय ना. कारण आता आम्हाला नाशिक हायवे पकडायचा आहे. तेव्हा जर नाशिक हायवे आम्ही जायचो ना तेव्हा, तर आम्ही दुर्गाडी करून असं कल्याण बायपास, म्हणजे कल्याण भिवंडी बायपासवरून आम्ही राईड घ्यायचो. पण तो एवढा लॉंग कट व्हायचा ना. आता एवढं सोपं झालं आहे. डायरेक्ट घराकडनं निघा, मानकुली ब्रिज पकडा, पुढे जाऊन राईड घ्या, चला नाशिक हायवे पकडला सरळ. म्हणजे मस्त. मानकुली ब्रिजचा पुरेसा वापर झालेला आहे बऱ्यापैकी. ठाणा पण आपल्याला 30 मिनटात ठाण्याला पोचतो आहे आज. आणि असे आपलं काहीतरी आपले मंत्रिमंडळ असं काहीतरी करतील ना, तर आम्हाला पण खूप बरं वाटतं किंवा आम्ही चांगल्या माणसांना कुठेतरी मतदान करतोय. काय बोलता मित्रांनो? बरोबर ना? की आम्हाला पण वाटतं आम्ही एक हक्काचं एक मत देतो, ते एक मत आम्हाला कुठेतरी उपयोगाला आलं पाहिजे. आणि ते असं आमच्या मनासारखं झालं की आम्हाला पण बरं वाटतं, बाबा चला पुढच्या वर्षी पण ह्या माणसालाच मत केलं पाहिजे. आता हे ना इकडे काय झालं आहे, इकडे गाजावाजा खूप झाल्या, म्हणजे गाड्या बिड्या कशा पण पार्क करत बघा. हे धाबे हे सगळं झाल्यापासून ना, पहिलं इथे काही होतं नाही बघा. आज बघा चायनीज विनीज सगळं झाल्यामुळे भाई गाड्या बघा. इथे कोणी पहिलं कोण होतं नाही, इथे पूर्ण काळोख असायचं इकडे. मित्रांनो, फायनली 1 वाजता बरोबर नाशिक हायवेला तर सुरुवात झाली आहे. आणि नाईट राईडची ना हीच मजा आहे. मोकळे रस्ते, बाईक आणि आपली हेडलाईट, बस हे जे फील आहे ना, हे वेगळंच आहे नाईट राईडचं. आणि नाईट राईड आत्ता का पाहिजे माहिती आहे? कारण आता बघा मार्च महिना आहे, गरमी चालू झालेली आहे. त्यामुळे सगळ्यात बेस्ट तुम्हाला जर निघायचं असेल रात्री निघा. 10, 10:30, 11, 11:30 म्हणजे सगळे झोपले की आपण बाहेर निघायचं. म्हणजे आपल्या थोडे ठीक आहे हेवी गाड्या वगैरे असतात, पण तेवढं पण नाही. पण वातावरण, थोडीशी हवा पण भेटते, सगळंच होतं. म्हणजे डोक्यावर जो सूर्यनारायण येऊन बसतो ना, तो नसणार रात्रीचा. त्यामुळे रात्रीची सध्या राईड बेस्ट आहे.
म्हणजे आम्हाला जेवढं 5:30-6 वाजेपर्यंत खेचायला जमेल तेवढी खेचणार आहोत आत. म्हणजे एक स्पीड मेंटेन ठेवायचं आहे 70-80 बस. फक्त स्टॉप कमी घ्यायचे आता. त्यामुळे माझा विचार असा आहे, बघू आपल्या मागच्या पार्टनरवर सगळं आहे, पण माझा विचार असा होता की नाशिकला थांबायचं डायरेक्ट आता. कारण आता रोड छान आहे इकडे, पडग्यानंतर रोड बेस्ट आहेत. आता धुळ्यानंतरचं माहीत नाही कसे रोड आहेत, पण नाशिकपर्यंत तरी रोड छान आहेत. कारण मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे नाशिक, नंतर धुळे वगैरे माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे. त्यामुळे एक नवीन शहरामध्ये जायला आम्ही उत्साहित झालो आहे, उत्साहित. वाव, बरं वाटलं. पडगा क्रॉस केलं आम्ही आणि थोडंसं आता ना थंड हवा यायला लागली ना, त्यामुळे मजा येते राईड करायला. जरा असं वाटतच नाही की गरमी चालू झाली आहे. म्हणून हा नाईट राईडचा हा एक फायदा आहे. फक्त नाईट राईडला जर अनोळखी रस्ते असतील तर फक्त अशा हे बघा, हे जे हेवी जे धावतात ना गाड्या रात्री, त्यांना सांभाळून फक्त. बाकी जर आपला रस्ता ओळखीचा असेल तर बिंदास पळवा. कारण रस्त्यांवरती काय असतं माहीत आहे, आपण जेव्हा स्पीडमध्ये असतो ना, हे डायव्हर्शन जेव्हा असतात ना, हे बघा हे समोर आता बघा लेफ्ट साईडला सांगितलं, हे पटकन समजत नाही आपण डायव्हर्जन. त्यामुळे काय होतं, आपण मग कंट्रोल गाडी होत नाही आपल्याला. त्यामुळे नाईटला ते फक्त सांभाळून. हां बाबा, ओळखीचा रस्ता असेल त्याचं ठीक आहे. पण आता नाशिक हायवेला पण बऱ्यापैकी काम म्हणजे झालेलं आहे आता. हे एवढं इथपर्यंत चालू आहे. पुढे मला वाटतं ओके आहे इगतपुरीनंतर. आता हा मला पट्टा अजून थोडासा वाटतोय, अजून जोरदार वर्किंग चालू आहे. किती वाजले? 1:30 झाली. सगळं सामसूम झालं, सगळं झोपले आता. कारण उद्या संडे आहे ना, आरामात सगळे रिलॅक्समध्ये उठणार. आणि आम्ही बघा रोडवर गाड्या चालवत आहे, शांत रोडवर. पण ही पण मजा वेगळीच आहे ना भाऊ. पण एक चांगलं आहे माझं तर सांगतो, मी बाईकवर बसलो ना की मला झोप येत नाही. हां, मी हेरवी कधी कुठल्या बसमध्ये बसू दे, ट्रेनमध्ये बसू दे, लगेच झोप येणार. पण बाईकवर जेव्हा बसतो आणि मी चालतो ना जेव्हा रोडवर, वा वा, ते फील वेगळंच असतं. अजिबात सगळं झोप वगैरे पडून जाते माझी. ठीक आहे, म्हणजे ते एक चांगलं आहे बाबा. आणि मी ओव्हर पण करत नाही. मला बाबा वाटलं झोप येते, आळस येतोय, मी थांबतो. जेव्हा मी एकटा पण जातो ना कुठेतरी, म्हणजे गावी म्हणा, कुठल्या राईडला म्हणा, तेव्हा पण मी एकटा गेलो तरी मला वाटतं बाबा ना मला थांबायचं ते तिथे अति नाही करायचं. मग तेव्हा थांबायचं त्या क्षणी. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ भाई साहब मी आज उभा राहू शकत नाही. का मागे निखिल भाऊ आहेत, प्लस टॉप बॉक्स आहे आणि पुढे ही भरलेली टँक बॅग आहे, त्यामुळे मी उठू शकत नाही. सहलीला जायचं सहलीला जायचं. अरे भैया काय करतोय, नागिन डान्स करतोय जायला बघ. त्यामुळे कट मारायला पण भीती वाटते मला. ये भावा ये, कौस्तुभ भावा ये लवकर. नाही कौस्तुभ नाही येणार, अडकला. आला नाही, अडकला. अडकवलं त्याने, कारण तो असंच करत होता. म्हणून ह्यांना मला हे समजत नाही, हे जे हेवी गाड्यावाले असतात ना, हे रात्री काय म्हणजे समजत नाही. म्हणजे दम मारून ड्रायव्हिंग करत असतात की काय कळत नाही. फुल एकदम इकडे तिकडे. वाव, काय धोका आहे का हे? काय बोलताय? हां, कौस्तुभभाई फार्ममध्ये फर्स्ट टाईम माझ्यासोबत येतोय लॉंगेस्ट राईडला. आणि तो पण रात्रीचा. ठीक आहे, चांगला आहे, कम्फर्ट चांगला आहे त्याचा, कमांड चांगली आहे बाईकवरती, त्यामुळे बिंदास आहे. आणि आता सगळं लाईट वगैरे लावून, म्हणून लाईट खूप इम्पॉर्टंट आहेत नाईट राईडला. हे बसवाला असा काय करतोय, ते इथे जातोय, राईटला जातलोय. आपला DJ ब्रावो कुठे थांबला आहे? पुढे आहे वाटतं, पुढे थांबला आहे. धनंजय भाऊ आपलं सुसाट आला आहे आम्हाला मागे टाकून आणि पुढे जाऊन मस्तपैकी थांबला आहे. बघितल्यानंतर रोड सुसाट दिसत आहे. खूप दिवसांनी बाईक बाहेर काढली आणि एकदम सुसाट गेला. पुढे थांबला आहे आता कुठेतरी. मला वाटतं तो कॉफी वगैरे पिऊन एकदम आरामात रिलॅक्स असेल आता. वाव, काय हवा आहे, थंड येते ना, एकदम मस्त वाटतंय. कसारा घाटाला आता सुरुवात होईल. भाऊ कुठे आहे DJ ब्रावो? ह्यांच्या मागे अजिबात राहू नका, आणि कधी हे मागे येतील. हा असा काय करतोय हा MH01 वाला, ड्यूकवाला? मध्ये येतोय, मध्ये आतमध्ये घुसतोय, कधी तोंडाजवळ येतोय. हा, रॉंग साईडने येतात, रात्रीचे येतात हे. हो, नाही कारवाले नाही.
ट्रेन लगा लोकल आहे का? ही लोकल नाही आहे. ही कुठली राजधानी आहे काय? भाई साहब, आम्ही इकडे पुढे उडवलेला ड्रोन. 2:48 झाली आणि आम्ही घरातून निघाल्यानंतर पहिला आमचा ब्रेक आहे. अरे काय यार, किती 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 वाजवतात यार. शी, केवढ्या मोठ्याने वाजवतात. पॅक 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 पॅक. सो आमचा पहिला ब्रेक आहे कॉफीचा. आणि मला वाटतं आम्ही 100 मारले ना, आता 100 किलोमीटर झाले असतील. कारण मी ट्रिप 0 करायला विसरलो घरातून निघताना. पण आम्हाला आता जेव्हा आम्ही भिवंडी क्रॉस केल्यानंतर जे आलो ना, आता आम्ही गोटीपर्यंत, जबरदस्त थंड क्लायमेट आहे आणि 23 टेम्परेचर इथे चालू आहे. त्यामुळे आम्हाला दिवसा वाटत होतं की रात्री काय होणार, थंड लागेल, पण बऱ्यापैकी थंडी आहे. त्यामुळे अंग अशी बॉडीमध्ये घुसते थंडी. पण आम्ही बिंदास आलेलो. नाही तुला नाही भाई, तुझा विषय वेगळा आहे काय हो. आम्ही कॉफीवाले माणसं आहोत. गरमागरम कॉफी. हा हा हा. पाणी आहे ना? पाणी तुझ्याकडे तेच पण आहे ना? नाही ते नाही. बसून पिवा ना. चुस्की हो जाए. बसून पिया. नाही पण आता मजा आली जरा ना. मस्त आलं, मस्त वाटलं. आता कसं माहिती आहे, रस्ता जेव्हा मोकळा भेटेल ना पूर्ण, तेव्हा अजून धमाल येईल. आता मी तर अजून कधी नाशिकच्या पुढे कधी गेलो नाही, म्हणजे या साईडला. धुळ्याला पण नाही मी गेलो. MP चा तर काही विषयच येत नाही. त्यामुळे मजा येणार आहे खूप. जेव्हा पण नवीन शहरात, नवीन सिटीमध्ये जातो ना, नवीन राज्यामध्ये, तेव्हा अजून मजा येते बघायला काहीतरी वेगळं. आणि आपलं कसं आता रत्नागिरी, चिपळूण, खेड, मालवण, गोवा हे आता रोजचं झालं आहे आपलं. आता थोडंसं वेगळं काही. MP हम्पीवरनं डायरेक्ट MP आता भाई. लडाखवरून येताना आपण असं यायचं काय रिटर्न? अच्छा, इंदोर होईल ना. रिमूव्हल आहे ना, म्हणजे हवं तर काढू शकतो ना. अच्छा, एलंकीने करावं लागतं. अच्छा, नाही आता नाही, सांगतो. ओके आहे ना आपला टायमिंग? ठीक आहे, मजा करत करत जाऊ का, घाई गडबड नको. बाहेर पडल्यानंतर घाई गडबड नको. एक वेळ ते 1 तासाला 4 तास झाले तरी चालतील. बघा किती तास दाखवत आहे. 10 तास 18 मिनटं 510 किलोमीटर आहे इथून. आता जे आपलं डेस्टिनेशन आहे जय महाकाल. देवा लपडा काय झालं आहे बघा. ट्रिप 0 करायला विसरलो मित्रांनो. 461 किलोमीटर इथे दाखवते. माहीत नाही, आता जाऊ दे सोडा. मी आता 0 ट्रिप करत नाही. 26,078 किलोमीटर माझी बाईक चालली टोटल रनिंग. मागे घ्या थोडं भाऊ, खेचा जरा भाऊ. मला आता ट्रिप 0 करायची असेल तर मला सगळं काढावं लागणार आहे कवर. त्यामुळे जाऊ दे सोडा. चला, नाही म्हणता म्हणता आमचा इथे अर्धा तास गेला. पण ठीक आहे, माझं तर एक आहे, बाहेर पडल्यानंतर घाई गडबड नाही करायची प्रवासात. चला रे चला रे चला, मला नाही आवडत. आरामात रिलॅक्समध्ये जायचं कधी पण. कारण प्रवासात घाई गडबड झाली ना की काय कधी होईल सांगू शकत नाही. रात्रीचा प्रवास आहे, त्यामुळे एकदम डोकं शांत ठेवून राईड करायची. म्हणजे आपल्याला पण त्रास नाही, आपल्या बाईकला पण त्रास नाही, आणि आपल्यामुळे दुसऱ्याला पण त्रास नाही. कारण आपल्यासोबत नवीन पार्टनर फक्त कौस्तुभच आहे, त्याला सांभाळून घेऊन जायचं आहे आपल्यालाच. बाकी आपले सगळे ट्रेन झालेले आहेत आता, त्यांचं काही टेन्शन नाही मला. पण काहीच खरोखर सांगू, बऱ्यापैकी थंडी आहे. मस्त वाटलं, मजा आली. मला माहीत पण नव्हतं की एवढं थंड क्लायमेट असेल, पण मस्त वाटलं जरा. आता मला वाटतं थोडंसं नाशिक सोडलं ना तर मला वाटतं धुळ्याचा रोड छान आहे. म्हणजे धुळे वगैरे हा पट्टा छान आहे. माहीत नाही आता हायवे कसा आहे, रोड कसा आहे, मी तर गेलो नाही अजून कधी. हे फक्त सांभाळायचं लागतं. हे बघा, हे मध्येच ना काम चालू आहे ना इकडे, हे बघा, हे पटकन इथं कळत नाही आपल्याला. त्यामुळे हे फक्त सांभाळून रात्री. अधूनमधून थंडी गायब होते, आता गरम हवा यायला लागली.
पण ओके आहे, क्लायमेट छान आहे, मजा येते जरा. 10 तास आता दाखवत आहेत अजून. बघू सकाळी सकाळीच उज्जैनमध्ये प्रवेश करणार महाकालाच्या चरणी. जय महाकाल. ॲक्च्युली माझ्या मनात खूप होतं उज्जैनला जायचं, उज्जैन राईड करायची. पण ते मी असं ना सोडून दिलेलं की म्हटलं ठरवून करायचं नाही हे, की ते ध्यानीमनी नसताना प्लॅन होणार तेव्हाच जायचं. आणि ते सेम तसं झालं. आणि हे असे ना प्रवास, असे प्लॅन खूप सक्सेसफुल होतात. आणि मला तर वाटतं अशा प्रवासाला ना शक्यतो अडथळा येत नाही. म्हणजे माझा एक अनुभव आहे. टचवूड माहीत नाही, ठीक आहे जाऊ दे, चला त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. पण आजचा प्रवास चांगला होतो आहे हे महत्त्वाचं आहे. समर्थ सह्याद्री. आणि दुसरं पुढचं वाचण्यासाठी मी गेलो, पण मी खूप पुढे गेलो. कारण म्हटलं जास्त वाकून बघितलं तर परत पुढे खड्डापिट्टा भेटला तर माझे तंगडे वरती होतील. पण रोड छान आहेत नाशिकला. रोड एक त्या चांगलं आहे, रोड छान आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. उज्जैन ना मला वाटतं माझ्या इथून ना मित्रांनो एक 620 किलोमीटर आहे. आणि हम्पी होतं 730 किलोमीटर. म्हणजे बऱ्यापैकी अंतर आहे उज्जैनचं पण. त्यामुळे मला वाटतं ते ब्रेक तुम्ही घेत गेलात तर तुम्हाला ना 12 तास पाहिजे उज्जैनला पोचायला. आता रात्री काय होतं, नाईटला जास्त आपण पकडू शकत नाही स्पीड. 80-90 त्याच्यावर तर मी जात नाही आहे. कारण एक तर मग काय, रस्ते सगळे नवीन आहेत माझ्यासाठी इथले. हां, जेव्हा आपल्याला नॉर्मल रस्ते कळतात, बाबा हा रस्ता असा आहे, ह्या रस्त्यावरून जाऊन आलो आहे की पुढे काहीतरी आहे समजतं. इथे काहीच कळत नाही. इथे काय होतं, एकतर नवीन रस्ते प्लस ना काम चालू आहेत. आणि काम चालू असल्यामुळे काय समजत नाही. डायव्हर्जन पटकन येतं आहे, कुठे लेफ्ट येते, कुठे राईट येतं आहे. आणि हे अशा मोठ्या गाड्या असतात त्यांना पण सांभाळावं लागतं. त्यामुळे स्पीड थोडासा मेंटेन ठेवावा लागतो आपल्याला. ओ ओ ओ ओ ओ हा ऐक. कारण आमच्या टॉप बॉक्समध्ये पण आज ना वजन जास्त आहे. कारण कपडेच आहेत, असं एवढं काही जास्त नाहीत पण बऱ्यापैकी वजन आहे. ओ घाई गडबडीमध्ये मी चप्पल घ्यायला विसरलो. कारण नॉर्मल चप्पल पाहिजे होती. बाहेर वगैरे गेल्यानंतर ते बरं पडतं. आता मला एक साधीशी एक स्वस्त मस्त मला चप्पल बघावी लागेल. नाशिक आम्ही क्रॉस केलं वाटतं ना. ऐक नाही, अजून नाशिक क्रॉस नाही केलं. ओ ओ ओ ओ ओ ओ आईच्या गावात MIDC म्हणून वास येतो इकडे. घाण वास येतोय. नाशिक मला वाटतं क्रॉस केलं आम्ही. काय समजत नाही काय आलं इथे आता. ओके नाशिक फ्लायओव्हर आहे. नाशिक क्रॉस केलं भाऊ. आपले पार्टनर मागे राहिले काय. हे काय कुठलं मंदिर आहे. श्रीकृष्ण गार्डन. हे तिथे कुठेतरी एक मंदिर आहे ते बघा ते वालं. हे सगळी जो हे आहे ना झोपडपट्टी आहे काही काय MIDC काय कळत नाही. पुढे जर आपले मामा लोक भेटले तर सगळे पैसे काढून द्यावे लागतील. पुढे कोणतरी भेटले तर सगळे पैसे काढून द्यावे लागतील. हा असा फ्लायओव्हर आहे. डायरेक्ट नाशिक क्रॉस करतोय पण माझी फाटली आहे इकडे. एवढ्यात फाटते माझी. कधी एकदा संपतोय असं झालंय. हा 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 हा. आता थंडी वाजायला लागली बाबा खूप. काय अचानक एकदम गारठा आला हो. हा हा हा. 4:15 झाली आहेत आणि आम्ही नाशिक क्रॉस केलं. आता पिंपळगाव येईल. मला वाटतं पिंपळगाव नंतर धुळे येईल. आणि आता माहीत नाही आता काळोखात काय समजत नाही. पण पिंपळगाव म्हणून मला दिसलं 14 किलोमीटर. आणि आमचं उज्जैन आहे अजून 451 किलोमीटर. 9 तास 1 मिनटं दाखवत आहे अजून. बाबा किती वाजतील रे देवा. आणि आता मला वाटतं ब्रेक घ्यावा लागेल. मला वाटतं 100 किलोमीटर होईल आता एक थोड्या वेळात. पण मला तर पेट्रोल ओके आहे माझं. माझ्या बाकीचे पार्टनर आहेत त्यांना पेट्रोल भरायचं आहे. माझी अजून 340 दाखवते.
लाईट थोडी माझी वरती गेली पाहिजे काय समजत नाही, कारण थोडंसं अशी वाटते डाऊन, थोडीशी अशी केली ना, म्हणजे थोडीशी दोन्ही पण ते लाईट थोडीशी वरती गेली तर मला वाटतं प्रॉपर पडेल. वाव, आता रोड छान भेटला, जरा मोकळा, आणि ते सगळं ओपन असल्यामुळे हवा गार येते. हा 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 हा, जय महाकाल. राईड आमची आजची मस्तपैकी होऊ दे रे बाबा, तुला काळजी. सुखरूप फक्त आम्हाला घेऊन ये तुझ्या चरणापाशी. मस्त झालं, रोड छान मोकळे दिसले. मी सेंटरला का ठेवतो बाईक माहीत आहे, कारण माहीत नाही लेफ्ट साईडला काही कधी पण कुठलं पण प्राणी येऊ शकतो, राईटने पण कधी पण कोण पण येऊ शकतो, पण त्यापेक्षा सेंटरला बेस्ट आहेत. सेंटरला आपण कंट्रोल करू शकतो. साईडला एकदम नाही ठेवायची गाडी रात्री, तरी मोस्टली सांगू शकत नाही कुठून काय कोण येईल, कारण नॉर्मल कुत्रा जरी आला तरी आपण कन्फ्यूज होऊन बॅलन्स जातो आपला लगेच. हा 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 हा, सुपर. वाव, काय रोड आहे यार, सुंदर. गुड मॉर्निंग फ्रॉम मालेगाव. हा मस्त, चिमणी उडते, दिसते आम्हाला. हौशी कलाकार याला बोलतं, हौशी कलाकार. हेल्मेटवरती चिमणी लावली आहे आणि ती उडते अशी. मालेगाव क्रॉस केलं आम्ही आणि आता वाजलेत 6:45, आणि इथून अजून 45 किलोमीटरवरती धुळे आहे.